झाली। स्वर्गीय धनंजय दादा दाभाडे त्यांचे चिरंजीव मधुर दादा असेल, अनेक गावांना जिमचं साहित्य, अनेक गरीब मुलांना शिक्षण, अनेक मुलांना जे जे ज्या ज्या त्यांनी केलं आणि हे संस्कार आहे बघा। तुम्हाला सांगू नाही, ज्या बाबांनी आपलं आयुष्य सुंदर वेचलं आणि ही सुंदर संस्कृती निर्माण केली गड्या, ज्याला दुसऱ्याचे अश्रू पुसता आले ना त्याला संत होता येतं। माऊली मी याच्यातच पाहिली खरं तर 2-4 दिवसांमध्ये। पांडुरंग वारंवार सांगत होते, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत माझा ज्ञानदाता राहील। कोणीतरी काल इंटरनेटला कमेंट केली होती, ब्लॉग टाकला होता का जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत ज्ञानोबा आहे। माझं तर असं म्हणणं आहे, जोपर्यंत ज्ञानोबा समाधीत भजन करताय तोपर्यंतच सूर्य चंद्र तारे। ज्या दिवशी भजन थांबेल त्या दिवशी या जगात काही राहणार नाही, ब्रह्मघोळ होऊन जाईल, ब्रह्मघोळ भंगा जाईल, ही अवस्था होईल। आणि म्हणून माझे ज्ञानदादा आजही भजन करतात। जा तुम्ही, फक्त कान तुमचे भक्तीचे असले पाहिजे, कातडीच्या कानानं ऐकू नये ना। आजही इंद्राणीच्या बाजूला थांबा, माझा ज्ञानदादा हरिपाठ गातो रे, त्या इंद्राणीच्या तरंगातून हरिपाठ ऐकू। आजही समाधीवर डोकं ठेवा, ज्ञानोबा आहे तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगतील। भाव पाहिजे, एखादी ओवी नाही कळाली ना संध्याकाळी सांगायच्या, आई मला ही ओवी कळाली नाही, पहाट पर्यंत येऊन ज्ञानोबा कधीतरी त्या ओवीचा अर्थ सांगतात, ध्यानात ठेवा। पण लेकरू म्हणून त्यांच्याकडे गेलं पाहिजे। माऊली मला या ओवीचा अर्थ कळाला नाही, दुसऱ्या अध्यायात सांगतील, तिसऱ्या अध्यायात सांगतील, पण माऊली सांगणार हे वाक्य ध्यानात ठेवा। कारण आईला लेकराला तृप्त करायला आवडतं, हे विशेष आहे। तुम्ही भाव धरून जा, भक्तीचे कान करा, ज्ञानाचे डोळे ठेवा, वैराग्याचं हृदय ठेवा, तुम्हाला ज्ञानोबा आजही आळंदीतच भेटतील आणि त्याच समाधीत भेटतील। पण ज्ञानाचं वैराग्य भक्ती हे सगळी इंद्रिय जागृत असतील तर बरं का। वाक्य ध्यानात ठेवा, ज्ञानोबा समाधीस्थ झाले, पण ज्ञानेश्वरीच्या रूपानं आमच्यात इंद्रायणी परत वाहायला लागली, सूर्य परत ढळला, अलंकापुरीचं जीवनमान चालू राहिलं। पण संत येतात या जगतामध्ये, ईश्वरच संतांच्या रूपाने येतो। निमित्त त्या प्रतिमा धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, या न्यायानं ज्ञानोबा आले, वैश्विक धर्म वारकरी संप्रदाय स्थापन करून सनातन धर्माची मुहूर्तमेढ रोवून ज्ञानोबा समाधीस्थ झाले। पांडुरंग वाट पाहत राहिला का याचा कळस करणारा एक मोहरा मला दक्षिण इंद्रायणीच्या तटावर जन्माला घालायचा आहे। मध्ये काहीशे वर्ष निघून गेली, इंद्रायणी वाहत राहिली, पुढे निरेला जाऊन मोठ्या बहिणीला भीमेला मिळाली। भीमा पुंडलिकाचे पाय क्षाळून माऊलीचं सुख दुःख सांगत राहिली पांडुरंगाला तेव्हापासून आजपर्यंत। पण माऊली जरी समाधीस्थ झाले तरी ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या जवळ आहे। म्हणून आपण ज्ञानेश्वरी नित्य वाचावी, त्यात माझ्या माऊलीला पाहावं। माऊली कथा या ठिकाणी विश्राम करते। खर तर ज्यांच्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने ही कथा झाली, स्वर्गीय धनंजय दादा दाभाडे त्यांचे चिरंजीव मधुर दादा असेल, अनेक गावांना जिमचं साहित्य, अनेक गरीब मुलांना शिक्षण, अनेक मुलांना जे जे ज्या ज्या त्यांनी केलं आणि हे संस्कार आहे बघा। तुम्हाला सांगू नाही,
ज्या बाबांनी आपलं आयुष्य सुंदर वेचलं आणि ही सुंदर संस्कृती निर्माण केली गड्या, ज्याला दुसऱ्याचे अश्रू पुसता आले ना त्याला संत होता येतं. माऊली मी याच्यातच पाहिली खरं तर 2-4 दिवसांमध्ये. या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या कथेच्या माध्यमातून वाहत असताना सुंदर जीवन या सगळ्यांचं घडावं. दादांचे आशीर्वाद या कुटुंबावर आहेतच आहे. संस्काराची शिदोरी जवळ ठेवावी आणि जगाच्या प्रांगणामध्ये दादांच्या आचारानं विचारानं मधुर दादानं जीवन जगावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत दादांचं वर्ष श्राद्ध चांगल्या पद्धतीनं करावं. कारण कधी मुक्ती मिळेल, कदाचित मिळाली असेल, कदाचित पुढच्या श्राद्धाला मिळेल, त्याच्या पुढच्या श्राद्धाला मिळेल. आणि जरी मिळाली मुक्ती तर हे कर्म वाया जाणार नाही. दादा वरून पाहत असतील लक्ष लक्ष डोळ्यांनी, त्यांना आनंद वाटत असेल की माझं एकुलतं एक लेकरू, पण मात्र जीवनामध्ये ज्यांनी एक सफल प्रवास माझ्या लेकरानं केला आणि इतकं सुंदर सोहळा माझ्या लेकरानं आज केला, माझ्या मुलींनी माझ्या घरच्यांनी केला. खरं तर तो आत्मा जवळपासच असतो मुक्ती जर मिळाली नसेल तर. पण माझी माऊली एवढी दयाळू आहे, तिचं चरित्र गायलं ना, अरे तिनं महिष राजाला मुक्ती दिली. माऊलीनं ज्यांनी आयुष्यभर अन्याय केला, लाथा घातल्या, त्यांना मुक्त केलं. तर माझे धनंजय दादा फार पावन आत्मा होते, कधी कुणाला दुःख दिलं नाही, आयुष्य जगले आपल्या प्रपंचासाठी. त्यांना माऊली मुक्ती दिली यात काही शंका नाही. आणि मला त्यात काही मुक्ती मिळावी असं म्हणावं असं सुद्धा वाटत नाही. म्हणून हा 6-7 दिवसाचा सोहळा उद्या काल्याच्या कीर्तनानं सांगता कथा झाल्यानंतर आज ग्रंथपूजन आहे. इथं समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे, माऊली त्याच्यातच पाहायचे. माऊलींनी सांगितलं माझं ओज, माझं तेज, माझं ज्ञान सगळं मी ज्ञानेश्वरीत ठेवलेलं आहे. आपण सगळ्यांनी येऊन या ग्रंथदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. आरती झाल्याच्या नंतर आज वादक म्हणून, सिंतवादक म्हणून प्रतीक शहा म्हणून आहेत, त्यांनाही धन्यवाद.